नमस्कार मित्रांनो, आपण विभूतीपादामधले वेगवेगळे सूत्र समजून घेतोय. काही रंजक उदाहरणं देऊन ही सूत्र आपल्याला अधिकाधिक चांगली वाटायला लागली आहे. आज देखील आपण विभूतीपादामधलं 9वं सूत्र बघणार आहोत. व्युत्थान निरोध संस्कारयोः अभिभव प्रादुर्भावो निरोधक्षण चित्त अन्वयाः निरोध परिणामः. बाकीच्या सूत्रांच्या तुलनेमध्ये हे सूत्र काहीसं मोठं जाणवेल, पण ह्या सूत्राचा जर आपण अर्थ बघितला तर ते सूत्र आपल्याला लगेच समजणार आहे. पतंजली म्हणतात की संस्कारांचे 2 प्रकार आहेत. व्युत्थान निरोध संस्कारयोः. संस्कारांचे हे जे 2 प्रकार आहेत त्याचा पहिला भाग म्हणजे व्युत्थान संस्कार. व्युत्थान संस्कार म्हणजे काय, तर आपलं मन जे आहे ते चंचल आहे, ते नेहमी बाह्य जगाकडे आकर्षित असतं. एखादी वस्तू आपल्याला नवीन दिसली की ती वस्तू आपल्याला घ्यावीशी वाटते, त्याच्यामुळेच ह्या मनाला चंचल मन असं म्हणतात. या संस्काराचा अगदी उलटा म्हणजे निरोध संस्कार. निरोध संस्कार म्हणजेच जे आपलं मन आहे त्या मनाला शांत करणारा संस्कार म्हणजे निरोध संस्कार. बघा, व्युत्थान संस्कार आणि निरोध संस्कार हे दोघेही एकमेकांच्या अगदी उलट आहेत. पुढे पतंजली या सूत्रामध्ये असं म्हणतात, अभिभव प्रादुर्भावो. अभिभव म्हणजेच आपले जे चंचलतेचे संस्कार आहेत, आपले जे व्युत्थान आहे ते संस्कार थोडेसे दबले जातात. कशामुळे, तर प्रादुर्भाव. प्रादुर्भाव म्हणजे काय, तर शांतता, मनाला शांतता देणारे संस्कार हे वरती येतात. वरती येतात म्हणजे ते त्यांची जादू करतात. पुढे पतंजली असं म्हणतात, निरोधक्षण चित्त अन्वयाः. निरोधक्षण म्हणजे काय, तर हे जे 2 विचार, हे जे 2 संस्कार पतंजलींनी सांगितलेले आहेत, त्या 2 संस्कारांमधला जो कालावधी तो निरोध क्षण आहे. एकंदरीतच हे जे 2 संस्कार आहेत, या 2 संस्कारांच्या मधला जो क्षण आहे, ज्याला आपण शांततेचा क्षण म्हणतो किंवा आपण ब्रेक गॅप देखील म्हणू शकतो, त्या क्षणाला इथे पतंजली निरोध परिणाम म्हणजे निरोधाचा परिणाम म्हणजे एकंदरीतच हे जे मनाचं अवस्थांतर आहे त्या अवस्थांतरालाच पतंजली निरोध परिणाम असं म्हणतात. आपण एक उदाहरण बघूया. ट्रॅफिक पोलीस जेव्हा चौकामध्ये ट्रॅफिक कंट्रोल करत असतात तेव्हा ते पहिलं एका बाजूचं ट्रॅफिक पूर्णपणे जाऊन देतात. तिथलं ट्रॅफिक जेव्हा शांत होतं तेव्हा दुसऱ्या बाजूचं ट्रॅफिक ते हलवतात. मात्र ह्या 2 ट्रॅफिक्सच्या मध्ये जी शांतता आहे त्याला काहीसा निरोध परिणाम म्हणतात. आपण आणखीन एक उदाहरण समजून घेऊया. जेव्हा आपण पेंड्युलमचं उदाहरण घेतो तेव्हा ते पेंड्युलम डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे नेहमीच फिरत असतं. आपण असा एक विचार लक्षात घेऊ की डावीकडे जर पेंड्युलम गेलं तर ते मनाची चंचलता दाखवतं. मात्र पेंड्युलम जेव्हा उजवीकडे जातो तेव्हा ते मन शांत करण्यासाठी हे पेंड्युलम प्रयत्न करतं. डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे हे पेंड्युलम फिरत असतं. मात्र कधीतरी ते मध्यभागी येतं. हा जो मध्यभागातला क्षण आहे तो चंचल विचारांना आणि शांत करणाऱ्या विचारांना कुठेतरी मध्ये जोडणी करण्याचा प्रयत्न करतोय. तोच आहे आपला निरोध परिणाम. आज आपण पातंजली योगसूत्रामधल्या विभूतीपादातलं 9वं सूत्र बघितलंय. अजूनही आपलं सूत्र बघणं बाकी आहे, पण तुमच्यापर्यंत ही सर्व माहिती लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, आवडला असेल तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, तुमच्या मित्रांना आवर्जून सांगायचं आहे. लवकरच भेटूया एका नव्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.